महायुतीच्या समन्वय समितीची आज एक बैठक पार पडते। संध्याकाळी 7 वाजता विधान भवनामध्ये बैठकीचं आयोजन केलं जात आहे। या बैठकीमध्ये सध्या सुरू असलेल्या सगळ्या राजकीय घडामोडी आणि महायुतीमधल्या इतर मुद्द्यांवरती चर्चा अपेक्षित आहे। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, मुख्य अजेंडा बैठकीचा काय आहे आणि या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू होऊ शकते का या तीनही पक्षातली? ज्ञानदा, दर महिन्याला महायुतीच्या समन्वय समितीची बैठक जी आहे ती घेण्यात येते आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीने समन्वय राखता येईल यावर ही चर्चा होत असते। आज देखील संध्याकाळी समन्वय समितीची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। आशिष शेलार, प्रसाद लाड, दादा भुसे, उदय सामंत, त्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील हे या बैठकीला उपस्थित असतील आणि आगामी लोकसभा निवडणुका मध्ये कशा पद्धतीने आपल्याला पुढे प्रचार करायचा आहे याबाबत ही चर्चा देखील होणार आहे। तसंच आपण जर पाहिलं असेल तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सध्या पेटलेला आहे। सभागृहात देखील त्याचे पडसाद उमटत आहेत। सध्या दोन्ही बाकावरील आमदार जे आहेत ते मराठा आरक्षणावर बोलतायत आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या समन्वय समितीच्या बैठकीला महत्त्व आहे, कारण येत्या काळात कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे, तिन्ही पक्षांनी मिळून कशा पद्धतीने जनतेमध्ये जायचं आहे यासाठी ही आजची समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याचं आपल्याला समजते। नंदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।